नाश्त्याला पास्ता असं राईम जुळतं म्हणून बाबा आदमच्या काळातला ह्यो पास्ता फ्रीज मधनं काढला, पातेल्यामध्ये पाणी भरून मग नखरे करत आम्ही ह्यो असा पास्ता पाण्यात टाकला, मग थोडंसं मीठ आणि मग ही फुसकुली घेऊन फूस 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 करत अरब कंट्रीतलं तेल ओतून मग दुसऱ्यांच्या आयुष्यात न करता पातेल्यात ढवळाढवळ केली. इटालियन पास्त्याचा सगळा अभिमान मोडून काढला आणि मग त्याला चांगला नरम करून त्याचं गरम पाणी बाहेर काढलं. दुर्योधन बनून मी कांद्याचं चांगलं वस्त्रहरण केलं आणि मग टोमॅटो, कांदा, मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण हे सगळं घेतलं. आता ह्यांचा खेळ खलास. कुशल राजकारणी असल्यासारखं मग सामान्यांचा खिसा कापावा तसं मी या सगळ्या भाज्या बारीक बारीक कापून घेतल्या आणि मग कचकच कांदा कापताना बोट सुरीतनं वाचावीत म्हणून मग या मशीन मध्ये आवड अंशुमन प्रमाणे फिरवत कांदा आणि टोमॅटो चांगला बारीक करून घेतला. मग सरसो का परसो असलं तेल घालून मिथून सारखा उड्या मारणारं जिरं त्याच्यात टाकलं आणि मग लसूण, आलं, मिरची एकत्र शिक्षा देऊन भाजून घेतल्या. समस्त ह्युमॅनिटीला रडवणाऱ्या कांद्याच्या डोळ्यातनं म्या पाणी काढलं. मग भुगा केलेला ला टोमॅटोनो पॅन मध्ये वाटला आणि मग आहा टमाटर बडे मजेदार, वहा टमाटर बडे मजेदार असलं फालतू गाणं म्हटलं. फुगून बसलेल्या पास्त्याला कॉस्मोपॉलिटिन समाजात टाकून मग वरनं काश्मीरी लाल मिरची पावडर, गरम मसाला, धना पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ हे सगळं टाकून चांगलं ढवळून घेतलं. सिक्रेट सॉसच्या नावाखाली टोमॅटो सॉस टाकताना माझा श्वास अडकला. मग या सगळ्या समाजाचं मीडियम फ्लेमवर एकीकरण करून त्याच्यावर फुकट मिळालेली कोथिंबीर टाकली आणि मग चांगलं वाफलायला टाकलं. तर मंडळी तयार झालेली आपली ही सस्ता पास्ता डिश. तवा खाताना इटलीला विसरू नका आणि ही इटालियन ऍक्शन नक्की करा आणि मला फॉलो करा. बाय बाय.